नमस्कार मित्रांनो, आज आपण जो 21 सप्टेंबर 2025 रोजीचा कंबाईन ग्रुप सी चा जो मेनचा पेपर आहे, त्या मेनच्या पेपरमधील इंग्लिश ग्रामर आणि वोकॅब्युलरी जे काय आहे त्याच्या आपण क्वेश्चनचा आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर हा जो आहे तो सेट बी आहे. सेट बी मधले हे क्वेश्चन्स आहेत. त्यानुसार मी त्याचं ॲनालिसिस आज तुम्हाला देईल. जो फर्स्ट सेंटेन्स आहे, आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सो कॉम्प्लेक्स सेंटेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला एक जे बेसिक गोष्ट आहे की जे सेंटेन्सचे टाईप्स आहेत, सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड. आणि जो फोर्थ आहे तो कंपाऊंड कॉम्प्लेक्स. म्हणजे हे चार टाईप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंडचं हे कॉम्बिनेशन आहे. कंपाऊंड कॉम्प्लेक्स हे जो चौथा टाईप आहे तो कॉम्बिनेशन आहे. तर आता हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला जे महत्त्वाची गोष्ट माहिती असायला पाहिजे ती आहे क्लॉज. जर आपल्याला क्लॉज जर माहिती नसेल तर आपण हे सेंटेन्स टाईप आयडेंटिफाय करू शकत नाही. आणि क्लॉजवर पण आपल्याला या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतील. सो क्लॉजचे दोन प्रकार पडतात. एक असतो मेन, दुसरा असतो सबऑर्डिनेट. इथपर्यंत कुणालाही काही अडचण नसेल. मेन क्लॉज जो असतो इंडिपेंडंट असतो आणि हा असतो डिपेंडंट क्लॉज. याला डिपेंडंट का बोलतात, तर हा डिपेंड असतो मिनिंगसाठी, त्याचा मिनिंग स्वतःचं कंप्लीट करण्यासाठी इंडिपेंडंट क्लॉजवर. सो सबऑर्डिनेट क्लॉजचे जनरली आपल्याला तीन प्रकार बघायला भेटतात. एक असतो नाऊन, दुसरा ॲडव्हर्ब, तिसरा आहे ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. सो आपल्याला या सेंटेन्समध्ये क्लॉज जसे येत आहेत त्या क्लॉजच्या अकॉर्डिंगली आपल्याला सेंटेन्स टाईप ठरवावा लागतो. म्हणजे सिम्पल सेंटेन्समध्ये किती क्लॉज येतात किंवा क्लॉज काय असतात, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कोणते क्लॉज येतात, कंपाऊंड सेंटेन्समध्ये कुठले क्लॉज येतात, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, जे सेंटेन्स आहे ते आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की सिम्पल सेंटेन्स काय करतं की सिम्पल सेंटेन्समध्ये एक हा काय असतो, मेन क्लॉज असतो. एक मेन क्लॉज येतो, म्हणजे त्याच्यासोबत दुसरा कुठलाही सबऑर्डिनेट क्लॉज नसतो, इंडिपेंडंट क्लॉज येतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जर आपण बघायला गेलं तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक इंडिपेंडंट क्लॉज असतो आणि कमीत कमी एक काय असतो, डिपेंडंट क्लॉज असतो. म्हणजे याच्यामध्ये एक मेन आणि एक डिपेंडंट. आणि कंपाऊंड सेंटेन्समध्ये, आता कंपाऊंड सेंटेन्स कशाला म्हणायचं, कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय असतं, तर कंपाऊंड सेंटेन्स दोन किंवा दोनपेक्षा जास्त तो काय करतो, जे इंडिपेंडंट क्लॉज आहे ते त्याच्यामध्ये वापरलेले असतात. म्हणजे जो पहिल्या सेंटेन्समध्ये पण मेन क्लॉज येतो, दुसऱ्या सेंटेन्समध्ये पण मेन क्लॉज येतो. आता क्लॉज कशाला म्हणायचं, मेन क्लॉजमध्ये आपण एक वाक्यांश असतो. क्लॉज म्हणजे वाक्यांश. तर इंडिपेंडंट कशाला म्हणायचं किंवा मेन क्लॉज कशाला म्हणता येईल, की ज्याचा स्वतःचा मिनिंग आहे, त्याला स्वतःचा मिनिंग कंप्लीट करण्यासाठी दुसरा कशावरही डिपेंड राहावं लागत नाही. सो अजून एक सिम्पल सेंटेन्स आयडेंटिफिकेशन मार्क आहे. एक सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतो आणि एक ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. म्हणजे मेन क्लॉजमध्ये जनरली जर आपण बघायला गेलं, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे तिन्ही कंटेंट दिसायला पाहिजे. सो कंपाऊंड सेंटेन्समध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला जे आहे कंपाऊंड सेंटेन्समध्ये आपल्याला काय बघायला भेटेल, दोन सब्जेक्ट, दोन वर्ब बघायला भेटतील आपल्याला, किंवा त्यालाच आपण जनरली काय म्हणतो की दोन इंडिपेंडंट क्लॉज आपल्याला बघायला भेटतील. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असेल आणि त्याच्यावर डिपेंड असणार दुसरा एक सबऑर्डिनेट क्लॉज असेल. सो आपल्याला हे जे सेंटेन्स आहेत, हे जे 4 सेंटेन्सेस दिलेत, तर 4 सेंटेन्सेसमध्ये पहिला सेंटेन्स जर बघितला आपण, तर पहिल्या सेंटेन्समध्ये द नाईट इज डार्क अँड आय एम फार फ्रॉम होम. याच्यामध्ये द नाईट इज डार्क
हे पण आहे, एक इंडिपेंडंट क्लॉज आहे आणि दुसरा आय एम फार फ्रॉम होम हे पण इंडिपेंडंट क्लॉज आहे. सो हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे पुढचा सेंटेन्स, ॲज लॉंग ॲज आय एम इन कंपनी ऑफ माही आय फील व्हेरी हॅपी बट आय एम बिकेम सॅड वेन इज अवे फ्रॉम मी. याच्यामध्ये जर आपण बघितलं की हा जो सेंटेन्स आहे याच्यामध्ये आपल्याला एक इंडिपेंडंट क्लॉज दिसतोय, आय फील व्हेरी हॅपी, आणि जो डिपेंडंट क्लॉज आहे ॲज लॉंग ॲज आय एम इन कंपनी ऑफ माही हा डिपेंडंट क्लॉज दिसतोय. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं आपण जे अगोदरच बघितलं की कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असतो आणि त्याच्यासोबत मिनिमम एक डिपेंडंट क्लॉज असतो. सो हे सेकंड सेंटेन्स जो आहे तो बी ऑप्शन कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश हा काय आहे, सिम्पल सेंटेन्स आहे. आय बिलीव्ह दॅट शी हॅड मॅरिड द पर्सन हुम शी हॅड लव्ड. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला सॉरी एक मिस्टेक झाले. हा जो बी आहे तो कंपाऊंड कॉम्प्लेक्सचं एक्झाम्पल आहे आणि जो डी आहे हा काय आहे, हा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं एक्झाम्पल आहे. सो ओनली डी हे आपलं ऑप्शन आहे. हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स, हा जो बी आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्सचं एक्झाम्पल आहे. ते ॲक्च्युअल कॉम्प्लेक्स सेंटेन्स त्याला कम्प्लिटली आपण बोलू शकत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये दोन इंडिपेंडंट क्लॉज आपल्याला बघायला भेटतात, आय फील व्हेरी हॅपी, आय बिकम सॅड, आणि त्याच्यासोबतच आपल्याला काय बघायला भेटतात, दोन इंडिपेंडंट क्लॉजसुद्धा बघायला भेटतात, वेन शी इज अवे फ्रॉम मी आणि ॲज लॉंग ॲज आय एम इन कंपनी ऑफ माही हे दोन डिपेंडंट क्लॉज पण बघायला भेटतात. सो कॉम्प्लेक्स सेंटेन्स जो असतो त्याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि त्याच्यासोबत एक डिपेंडंट क्लॉज असतो. कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन मेन क्लॉज असतात. या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स. सो बी जो आहे तो कंपाऊंड कॉम्प्लेक्स आहे. सो आपलं पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 ओनली डी हे आपलं उत्तर असेल. त्याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे, द बॉय हू स्टोल द वॉच कॉट. आता याच्यामध्ये परत क्लॉजवर क्वेश्चन आला आहे. क्लॉजच्या आताच आपण प्रकार बघितलेत. एक आहे सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार नाऊन क्लॉज, दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, तिसरा आहे ॲडव्हर्ब क्लॉज. सो ॲक्च्युली ॲडजेक्टिव्हचं काम काय असतं, नाऊनला डिस्क्राईब करणं. सो जो क्लॉज आहे त्या क्लॉजच्या अगोदर नाऊन आला आहे, सो नाऊनला डिस्क्राईब करतो आहे हू स्टोल द वॉच. सो हा काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की जो रिलेटिव्ह क्लॉज आहे, जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे त्यालाच काय म्हटलं जातं, रिलेटिव्ह क्लॉज म्हटलं जातं. सो आन्सर शुड बी ए अँड बी, बट ऑप्शनमध्ये आपल्याला फक्त ओनली ए किंवा ओनली बी दिलेला आहे. ठीक आहे. सो आन्सर ए बी असायला पाहिजे, पण ऑप्शनमध्ये आपल्याला ए आणि बी वेगळे वेगळे दिलेले आहेत. एक नंबरला ए आहे ओनली बी, आणि जो 3 नंबरचा आहे त्याच्यामध्ये ओनली ए आहे. सो MPSC फायनल आन्सर किती येईपर्यंत काही सांगता येणार नाही. पण रिलेटिव्ह क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे एकच आहेत, हे वेगळे वेगळे नाहीत. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, एक मिनिट. पुढच्या सेंटेन्समध्ये आपल्याला जंबल सेंटेन्स दिले आहेत, तर ते जंबल सेंटेन्स आपल्याला प्रॉपर सिक्वेन्सने लावायचे आहेत. ॲक्च्युली हा आर रीड आहे, म्हणजे हा पॅसिवाईजचा फॉर्म आहे. पॅसिवाईजचं सेंटेन्स आहे, सिम्पल प्रेझेंटचं पॅसिवाईज आहे. सो सिम्पल प्रेझेंटचं पॅसिवाईज असल्यामुळं आपल्याला जो
सुरुवात जी असेल ती ऑब्जेक्टने द प्लेज ऑफ शेक्सपियर्स आर रीड ऑल ओव्हर द वर्ल्ड, हे सेंटेन्स करेक्ट येईल. द प्लेज ऑफ द वर्ल्ड हे इनकरेक्ट आहे. ऑल ओव्हर द हे पण इनकरेक्ट आहे. द प्लेज ऑफ शेक्सपियर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आर रीड हे पण इनकरेक्ट आहे. सो ऑप्शन पर्याय क्रमांक 4 ओनली सी, द प्लेज ऑफ शेक्सपियर्स आर रीड. आणि हा आर आलेला आहे कशानुसार, या प्लेजनुसार, प्लुरल फॉर्म असल्यामुळं. ओके. परत ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइज कसं ओळखायचं हा एक प्रॉब्लेम आहे, किंवा टेन्स कसा ओळखायचा. टेन्स ओळखण्यासाठी सिम्पल एक गोष्ट आहे. सिम्पल टेन्स जर असेल तर एक तर V1 असू शकतो, V5 असू शकतो, V2 असू शकतो, शल किंवा विल असू शकतं. आणि त्याच्यानंतर काय येतं, कोणते मॉड्यूल ऑक्झिलरी असेल तर V1 येतं. हे झालं सिम्पल सेंटेन्सच्या बाबतीत, सिम्पल टेन्सच्या बाबतीत झालं. हा प्रेझेंट टेन्स, हा पास्ट टेन्स आणि हा फ्युचर टेन्स, या सगळ्यांचं जे काही पॅसिव्हाइज आहे ते करताना काय येतं, जनरली टू बी प्लस, जनरली म्हणण्यापेक्षा नेहमी टू बी प्लस V3, व्हर्बमध्ये जे चेंजेस होणार आहेत ते या प्रकारचे असतात. कंटिन्युअस टेन्स असेल तर कंटिन्युअस टेन्समध्ये टू बी प्लस V4 हे प्रेझेंट ॲक्टिव्हाइजचं स्ट्रक्चर आहे. पण याचं जर पॅसिव्हाइज करायचं तर टू बी येतं, त्याच्यानंतर बिईंग येतं आणि त्याच्यानंतर V3 येतं. सो आणि जो परफेक्ट टेन्स आहे, परफेक्ट टेन्समध्ये टू हॅव असतं, टू हॅव नंतर व्हर्ब V3 फॉर्म असतो ॲक्टिव्हमध्ये, आणि पॅसिव्ह करताना टू हॅव, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर V3. ओके. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्ही जर बघताय तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये टू हॅव प्लस बीन प्लस V4 येतं. ओके. हे ॲक्टिव्हचं स्ट्रक्चर आहे. तर हे तुम्ही एवढं जरी पाठ करून ठेवलं, एवढं जरी समजून घेतलं, एवढं साधं सिम्पल जरी समजून घेतलं, तर तुम्हाला कुठल्याही टेन्समध्ये अडचण येणार नाही. टेन्समध्ये काय असतं, फक्त टेन्समध्ये तुम्हाला एकाच गोष्टीमध्ये बदल करायचा असतो. टेन्स चेंज करताना वर्ब यामध्ये बदल करायचा असतो. वर्ब कसा तयार होतो, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब मिळून. काही वेळेला मेन वर्ब असतं, काही वेळेला हेल्पिंग वर्बच मेन वर्बचं काम करत असतो. सो आपल्याला बदल फक्त कुठं करायचे असतात, वर्बमध्ये करायचं असतं. आणि पॅसिव्हाइजमध्ये पण वर्बमध्ये तर चेंजेस होतातच, पण त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टचं जे काही पोझिशन आहे ते पोझिशनसुद्धा चेंज होते. सो याच्यावर क्वेश्चन आपल्याला समोर बघायला भेटतीलच. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. आता याच्यामध्ये एक जो सबऑर्डिनेट क्लॉज दिला आहे, त्या सबऑर्डिनेट क्लॉजला रिप्लेस करण्यासाठी असा एक फ्रेज निवडायचा आहे की त्याच्यामुळे त्याचं कंप्लीट मिनिंग चेंज न होता तो मिनिंग आहे तोच राहील. आणि त्याला आपल्याला काय कशामध्ये कन्वर्ट करता येईल, सिम्पल सेंटेन्समध्ये. सिम्पल सेंटेन्सचं आत्ताच आपण सुरुवातीला बघितलं. सिम्पल सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतो, एक ऑब्जेक्ट असतो. याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सब्जेक्ट नसतात, एकापेक्षा जास्त वर्ब नसतात आणि एकापेक्षा जास्त ऑब्जेक्टसुद्धा नसतात. म्हणजे एक सब्जेक्ट, एक त्यालाच प्रेडिकेट वगैरेसुद्धा आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. सो आपण आता हे जर बघितलं की हे 4 सेंटेन्सेस आहेत, हे जर आपण बघायला सुरुवात केली तर पहिल्या सेंटेन्समध्ये यू मे डू इट ॲट युअर प्लीज. ॲट युअर प्लीज हे सेंटेन्स करेक्ट आहे. पहिलं सेंटेन्स आपलं करेक्ट आहे, ॲट युअर प्लीज ओनली ए. आणि जो बाकीचे 3 आहेत, एकच ऑप्शन निवडायचं तर आपलं उत्तर भेटलं आपल्याला. यू मे डू इट ॲज पर युअर प्लेजर. ॲज पर युअर प्लेजर हे म्हणजे जास्त ग्रॅमॅटिकली ते करेक्ट नाही. ठीक आहे. म्हणजे ग्रॅमॅटिकली ॲज पर युअर प्लीज हे ग्रॅमॅटिकली करेक्ट नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये जास्त काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन. मेन वूड लुक्ड ऑड इफ दे हॅड 3 legs. आता याच्यामध्ये इम्पॉसिबल थिंग जरी असेल, आपल्याला
रीड करताना आपल्याला असं वाटतं की हे इम्पॉसिबल थिंग आहे की एका माणसाला काय 3 पाय असणं हे काय इम्पॉसिबल थिंग आहे. पण आपलं उत्तर इम्पॉसिबल थिंग असेल का, आपण डायरेक्टली काय करणार, ओन्ली बी करणार. पण हे आपलं उत्तर 100% चुकणार. कारण याच्यामध्ये काय काय केलेलं आहे, हायपोथेटिकल कंडिशन आहे, ॲक्च्युअल कंडिशन नाही. ते काय केलेलं आहे, सिच्युएशन इमॅजिन केलेली आहे. ते ॲक्च्युअल आहे का. आणि याच्यामध्ये अजून एक आयडेंटिफाय करण्यासाठी काय असतं, सिग्नल काय असतो, इफ असतं त्याच्यामध्ये. परत मॉड्यूल ॲक्झिलरी पण त्याच्यामध्ये वूड बघायला भेटतो. हायपोथेटिकल सिच्युएशन जर असेल त्याच्यामध्ये हॅडचा वापर झालेला दिसतो. हे काय आहेत जनरली आयडेंटिफिकेशन मार्क्स आपण त्याला म्हणू शकतो किंवा ठीक आहे. त्याच्यावरून आपल्याला एक कळतं हे काय आहे, हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, हायपोथेटिकल कंडिशन आहे. सो ओनली सी, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. अजून याच्यावर आपल्याला परत एक क्वेश्चन येईल पुढच्या हायपोथेटिकल कंडिशनवर. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 61 नंबरचा, चूज द सिनोनिम ऑफ द अंडरलाईन. याच्यामध्ये पॅसेजचे जे काही आन्सर्स आहेत ते दिलेले नाहीत, फक्त ग्रामर आणि वोकॅब्युलरीचे रिलेटेड एक्सप्लेनेशन आहे. चूज द सिनोनिम्स ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन केलेल्या वर्डचे सिनोनिम्स, समानार्थी शब्द शोधायचा आहे. मॅलिस मीन्स एक आपल्या मनामध्ये त्याला काय तिरस्कार असणे. तिरस्कार, मग आता तुम्ही जर बघता अफेक्शन आणि लव हे सिनोनिम आहे, समानार्थी आहेत. म्हणजे आपुलकी या अर्थाने आपण जनरली वापरतो. म्हणजे जेंटल फिलिंग म्हणजे अफेक्शन, कोणाबद्दल सॉफ्ट स्नेह असणे थोडक्यात. आणि जर तुम्ही ॲनिमोसिटी जर बघितलं तर स्ट्रॉंग फिलिंग ऑफ डिसलाईक, म्हणजे कुणाबद्दल तरी तिरस्कार असणे किंवा वाईट आपल्या मनामध्ये असणे. आणि डिवोटी म्हणजे लॉयल्टी, डेडिकेशनच्या रिलेटेड हा वर्ड आहे. सो पर्याय क्रमांक 3 येणार नाही. आणि 1 आणि 2 तर समानार्थी आहे. त्याच्यामुळे जर अफेक्शन आहे म्हटलं तर त्याचं उत्तर लव पण असायला पाहिजे. आपल्याला सिनोनिम फाइंड आउट करायला सांगितलं. अँटोनिम जर असला असता तर या दोन्हीपैकी एक आपलं उत्तर असलं असतं. अफेक्शन आपल्याला पर्याय दिला असता, लव दिला नसता, किंवा लव दिला असतं तर अफेक्शन दिलं नसतं. सो आपलं आन्सर असेल ॲनिमोसिटी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 60 नंबर, एडियम आहे रेड टेप. लाल फितीचा कारभार जनरली आपण म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की सामान्य नागरिकाला एक्सेसिव्ह रूल्स जे असतात किंवा गरजेपेक्षा जास्त नियम लावले जातात आणि त्याचा त्रास होतो सामान्य नागरिकांना. म्हणजे एक्सेसिव्ह रूलच्या रिलेटेड हा रेड टेप हा वर्ड जनरली फ्रेज यूज करताना किंवा होताना आपल्याला दिसतो. सो आपण जर बघितलं ओव्हरयूज रूल म्हणजे एक्सेसिव्ह रूल्स, फॉर्मॅलिटीज आणि इन ॲडमिनिस्ट्रेशन हे आपलं आन्सर असायला पाहिजे. ओनली सी. नेक्स्ट आहे द वर्ड विच रिप्लेसेस द फ्रेज वन हू हेट्स वुमन. आता ह्याच्यावर जनरली भरपूर वेळेला आयोगाचं त्याला काय म्हणता येईल, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. याच्यातलेच ह्याचे 4 पर्याय आहेत, त्याच्या रिलेटेडच भरपूर वेळेला काय केलं आहे क्वेश्चन आलेले आहेत. सो जो पहिला आहे मिसोगॅमिस्ट, सॉरी 1 मिनिट. हां 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 रेकॉर्डिंग सुरू बोलून काय नाही लेक्चरचं रेकॉर्डिंग सुरू आहे. बोला काय म्हणता. लेक्चरचं रेकॉर्डिंग सुरू आहे. हां सॉरी. जो वन हू हेट्स वुमन याचं काय करायचं आपल्याला, समानार्थी वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे हा. आपल्याला या शब्दसमूहासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. पण जर आपण ॲनालिसिस करतो आहे तर आपल्याला या 4ही शब्दांची मिनिंग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता जो मिसोगॅमिस्ट आहे हा मिसोगॅमिस्ट काय करतो, तो हेट करतो. तो पण मिसोचा मिनिंगच होतो, मिसो हा जो वर्ड आहे मिसोचा अर्थच होतो हेट. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जिथं जिथं मिसो दिसेल तिथे त्याचा अर्थच काय होतो, हेट. आणि जिथं जिथं मोनो दिसेल त्याचा अर्थ होतो सिंगल, वन. हे साधं सिम्पल आहे. हे जर तुम्ही रूट वर्ड्स जर लक्षात ठेवले तर तुम्हाला त्याचा कधीही
फायदाच होईल, म्हणजे जास्त पाठांतर वगैरे करण्याची गरज नाही पडत. आता मिसोगॅमिस्ट हा काय असतो, गॅमी याचा अर्थ असतो मॅरेज, गॅमोसचा अर्थ काय होतो, गॅमोस यापासून गॅमी हा वर्ड आला आहे, सो याचा अर्थ होतो मॅरेज. आता मॅरेजला हेट करणारा जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे, मिसोगॅमिस्ट. त्याच्यानंतर दुसरा आहे मिसोगायनिस्ट, मिसोजेनिस्ट. आता मिसोजेनिस्ट अ पर्सन हू प्रॅक्टिसेस, त्याला काय म्हणता येईल, याला आपण जो आपला जो वन वर्ड्स दिलेला आहे सबस्टिट्यूशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, याचं उत्तरच आपलं मिसोजेनिस्ट आहे. वन हू डिसलाइक्स किंवा हेटेड ऑफ वुमन, वन हू हेट्स वुमन. मिसॅन्थ्रोप म्हणजे ओनली बी आपलं उत्तर असेल. मिसॅन्थ्रोप याच्यामध्ये मिसोचा अर्थ होतो हेट, अँथ्रोप ह्युमन काइंड, म्हणजे याच्यामध्ये वन हू हेट्स ह्युमन काइंड, तर त्याचं मिसॅन्थ्रोप आलं असतं. मोनोजिनिस्ट याचा अर्थ होतो मोनो म्हणजे सिंगल, जो की म्हणजे एक पत्नी या विचारसरणीचा आहे, ठीक आहे, ज्याला एकापेक्षा जास्त लग्न मान्य नाहीत असा व्यक्ती, ठीक आहे. सो आपलं उत्तर असणार आहे ओनली बी, मिसोजिनिस्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम अ व्हाईट एलिफंट मीन्स एक्सेसिव्ह, युजलेस किंवा एक्सपेन्सिव्ह, ठीक आहे. सो या अर्थाने आपण जनरली याचा घेऊ शकतो, किंवा बर्डनसम सुद्धा आपण याला म्हणू शकतो, बर्डनसम. याच्यामध्ये आपल्याला याचा मिनिंग बर्डनसम असा मिनिंग असणारे सेंटेन्सेस आपल्याला शोधायचे आहेत, किंवा युजलेस थिंग असणारे आपल्याला मिनिंग शोधायचे. याच्यामध्ये फर्स्ट ही बॉट अ व्हाईट एलिफंट, हे याच्यामध्ये काही आपल्याला असं काही आढळून येत नाही. याच्यामध्ये द गव्हर्नमेंट प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज क्रिटिसाइज ॲज व्हाईट एलिफंट. जो न्यू डॅम वळू त्याला क्रिटिसाइज, त्याच्यावर टीका होते व्हाईट एलिफंट म्हणून, युजलेस थिंग म्हणून. सो किंवा एक्सेसिव्ह एक्सपेंडिचर त्याच्यावर केला जातो असं म्हटलं जातं. सो पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे. आता पर्याय क्रमांक 4 आणि 3 ॲटोमॅटिकली कॅन्सल आउट होतील, 2 राहिलेत, ए अगोदरच गेला आहे. पर्याय क्रमांक बी आणि सी हे आपलं उत्तर आहे. परत आपण याला व्हॅलिड पण करणं गरजेचं आहे. नेक्स्ट थिंग जे आहे, अ जर्नी बाय एअर इज व्हाईट एलिफंट फॉर ऑर्डिनरी पीपल. ऑर्डिनरी पीपल मीन्स पुअर पीपल जे आहेत, इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे पीपल्स आहेत, त्यांच्यासाठी एरोप्लेनने ट्रॅव्हल करणं, जर्नी करणं हे इट इज लाईक अ व्हाईट एलिफंट, म्हणजे त्यांच्यासाठी खूप एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे किंवा बर्डनसम गोष्ट आहे. सो आन्सर शुड बी बोथ बी अँड सी. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज. जो फ्रेज आहे त्याचं मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. सो ॲट अ स्टँड स्टील मीन्स अशी गोष्ट की ज्याची मूव्हमेंट थांबलेली आहे, त्याचा प्रोग्रेस होत नाही आहे. द थिंग विच इज अनेबल टू प्रोग्रेस. सो याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, सो अनेबल टू गो ऑन, अनेबल टू गो ऑन आपल्याला दिसतो याच्यामध्ये. सो बी ओनली बी, याच्यामध्ये बी नाही, याच्यामध्ये नाही. सो बी ओनली ऑप्शन आपलं जे असेल ते जे आहे ते पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये काही प्रोग्रेस होतच नाही, एखादी गोष्ट स्टॉप झालेली आहे, त्याच्यावर काही तोडगाच निघत नाही. ॲट अ स्टँड स्टील, इवन आफ्टर 3 मीटिंग्स द नेगोशिएशन्स आर ॲट अ स्टँड स्टील, म्हणजे कुठली देवाणघेवाण जे आहे ते होत नाही व्यवस्थित, ते थांबलेली आहे, ते प्रोग्रेस थांबलेला आहे. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, द डिसिजन हॅज बॅफल्ड आपल्याला काय सांगितलं यांनी, सिलेक्ट द करेक्ट अपोजिट वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं. त्याच्यामध्ये जनरली जर बघितलं तर
कन्फ्यूज आणि स्टंड नियर अबाउट सारख्या मिनिंगचे आहेत. सो पर्याय क्रमांक 1 आणि 2 तर उत्तर नसणार आहे. जर 50-50पर्यंत जायचं आहे तर हा आपण विचार करू शकतो. पण आपल्याला आता एक्झॅक्ट आपल्याला त्याचा अपोजिट मिनिंग फाइंड आउट करणं गरजेचं असतं. बॅफल्डचा अर्थ आहे ॲक्च्युअली की असं की त्याला काही एखादी गोष्ट एक्सप्लेन न करता येणे किंवा न समजणे. म्हणजे जर बॅफल्ड म्हणजे बॅफल्ड याचा अर्थ होतो कन्फ्यूज असणे. ठीक आहे, कन्फ्यूज. आणि स्टन म्हणजे सरप्राईज. सो पर्याय क्रमांक 1 आणि समानार्थीचं असलं कन्फ्यूज उत्तर असलं असतं. पण त्यांनी काय विचारलं आहे, अपोजिट अँटोनिम विचारला आहे. स्टंड पण येणार नाही. त्याच्यानंतर किंवा स्टंड मीन्स इन अ स्टेट ऑफ शॉक, त्याला शॉक असणे, शॉकमध्ये त्याला एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटणे. त्याच्यानंतर जो एनलायटन्ड आहे, एनलायटन्ड मीन्स नॉलेजेबल पर्सन किंवा इंटेलेक्च्युअल इन्साईट, ज्ञानप्राप्ती होणे थोडक्यात. आणि क्लिअर्ड म्हणजे समजणे, त्याला समजणे. आता हा बॅफल्ड म्हणजे कन्फ्यूज असणे. सो क्लिअर्ड म्हणजे ज्याला सर्व समजलं असा व्यक्ती. सो जो पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर आहे क्लिअर्ड. क्लिअर्डचं मिनिंगच होतो अनब्लॉक किंवा इम्टाईड, रिझॉल्व म्हणजे असा ज्याला ती गोष्ट समजलेली आहे असा. त्याच्यामध्ये डिसिजन हॅज बॅफल्ड द कास्ट अँड क्रू ऑफ द फिल्म, कन्फ्यूज केलं त्या डिसिजननं असं सांगतो आहे. सो कन्फ्यूज उत्तर नाही, कारण सिनॉनिम आहे. स्टन तर येणारच नाही. एनलायटनचा मिनिंग वेगळा होतो. सो क्लिअर्ड हे उत्तर आहे. चूज द करेक्ट WH क्वेश्चन. हा सोपा, एकदम सोपा क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. आता याच्यामध्ये आपल्याला जनरली माहिती पाहिजे हुजचा यूज कधी होतो, हुमचा कधी होतो, हुज काय आहेत किंवा हुम काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. सो याच्यामध्ये देअर वॉज अ मोबाईल ऑन द टेबल, सो आय पिक्ड इट अप अँड सेड डॅश डॅश मोबाईल इज. आता याच्यामध्ये पजेशन विचारलेलं आहे. इथं हा या मोबाईलचं एक वस्तू आहे, त्या वस्तूचं पजेशन विचारलं आहे. सो पजेसिव्ह प्रोनाऊन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हू पजेसिव्ह प्रोनाऊन नाही आहे. व्हेन हा टाईमसाठी. सो पर्याय क्रमांक 4 तर गेला. हुम ऑब्जेक्ट प्रोनाऊन आहे, फॉर्मल ऑब्जेक्ट प्रोनाऊन आहे. सो हुज फक्त एक असा आहे की जो काय आहे त्याला काय म्हणतं पजेसिव्ह प्रोनाऊन. याच्यावर परत पजेसिव्ह प्रोनाऊनवर अजून एक क्वेश्चन आलेला आहे. सो आपल्याला सर्व पजेसिव्ह प्रोनाऊन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक बेसिक जर आपण स्टिक केलं तर आपल्याला इंग्लिशची जेवढी भीती वाटते किंवा इंग्लिशचे मार्क्स कमी येतात, स्कोर कमी येतो, तो स्कोर आपला नक्कीच वाढेल. ह्याच्यामध्ये हू जो आहे तो सब्जेक्ट प्रोनाऊन आहे. व्हेन टाईमसाठी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ म्हणजे ॲडव्हर्ब आहे जो की टाईम इंडिकेट करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, ह्या साध्या बेसिक गोष्टी जरी आपण लक्षात ठेवल्या तरी आपल्याला याचं उत्तर 100% भेटलं असतं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द कोहेन्सिव्ह डिव्हायसेस. आता कोहेन्सिव्ह डिव्हायसेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कोहेन्सिव्ह डिव्हायसेस जे आहेत ते हे चारही कोहेन्सिव्ह डिव्हायसेस आहेत. कॉन्ट्रास्ट, कन्सेशन, ॲडिशन, ट्रान्झिशन. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कॉन्ट्रास्ट थिंग दिलेले आहेत 2, तर आपल्याला काय वाटतं पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असायला पाहिजे ए, बरोबर ना. पण पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही. त्याच्यामध्ये जो कॉन्ट्रास्ट शो केला आहे, कॉन्ट्रास्ट शो करण्यासाठी जनरली जो यूज केला जातो तो कन्सेशन हा कोहेन्सिव्ह डिव्हाइस यूज केला जातो. आणि ह्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचा हाऊएव्हर जो आहे तो कन्सेशनचं एक स्टँडर्ड रिमार्क आहे किंवा त्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो जनरली. सो जे आपला आन्सर असणार आहे, आन्सर शुड बी ओनली बी. आता कॉन्ट्रास्ट काय असतो किंवा कन्सेशन काय असतं, ॲडिशन काय असतं.
आता याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये पण काय असतं, दोन ऑपोजिट थिंग असतात. पण याच्यामध्ये काय असतं, काय दाखवलं जातो, डिफरन्स दाखवला जातो, फरक दाखवला जातो. तेव्हा काय होईल, कॉन्ट्रास्ट. आणि जो कन्सेशन आहे, कन्सेशनमध्ये काय असतं, याच्यामध्ये पण काय शो केलं जातं, कन्सेशनमध्ये पण आपल्याला कॉन्ट्रास्ट शो करतो. कॉन्ट्रास्ट शो केलेला आपल्याला दिसतो किंवा कॉन्ट्रास्ट दिसतो. पण याच्यामध्ये काय असतं, कन्सेशनमध्ये कॉन्ट्राडिक्ट केलेलं असतं. मेन पॉईंट जो आहे तो मेन पॉईंटला कॉन्ट्राडिक्ट केलं असतं. याच्यामध्ये ही हॅज बीन इन ऑफिस फॉर ओनली फ्यू, हा मेन आयडिया आहे. त्याला कॉन्ट्राडिक्ट करणारं पुढचं सेंटेन्स आलं आहे, अचिव्ड मोर दॅन एनी ऑफ हिज प्रिडिसेसर्स. सो हे कॉन्ट्राडिक्ट करते. सो कन्सेशन हे उत्तर आहे आपलं. त्याच्यानंतर कन्सेशनमध्ये पण कॉन्ट्रास्ट असतो, पण कॉन्ट्रास्ट या कोइन्सिव्ह डिव्हाइसमध्ये फक्त काय दाखवला जातो, डिफरन्स दाखवला जातो. ठीक आहे. आणि ॲडिशनमध्ये काय असतं, ॲडिशनमध्ये इन्फॉर्मेशन ॲड केली जाते. पहिल्या जे काही सेंटेन्स आहे त्याच्याबद्दलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲड केली जाते. इन ॲडिशन टू किंवा फर्दर मोर हे किंवा मोर ओव्हर हे त्याच्यामध्ये कंजक्शन्स यूज केले जातात. आणि ट्रान्झिशनमध्ये काय असतं, ट्रान्झिशन एका आयडियापासून दुसऱ्या आयडियाकडे मूव्ह करण्यासाठी हे जनरली आपल्याला वापरता येतं. सो हे कोइन्सिव्ह डिव्हाइसेस आहेत. सो हा जो 68 नंबरचा क्वेश्चन आहे याचा आन्सर कन्सेशन ओनली बी. त्याच्यानंतर जो पुढचा आहे, आयडेंटिफाय द इनडायरेक्ट नेरेशन. इनडायरेक्ट नेरेशन म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्टचं इनडायरेक्ट करणं आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो हे इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी काही माहिती असायला पाहिजे. जो रिपोर्टिंग वर्ब आहे तो रिपोर्टिंग वर्ब चेंज होतो. रिपोर्टिंग वर्ब कशाला म्हणतात, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपण पर्याय कॅन्सल आउट करून उत्तरापर्यंत जाऊ शकतो. नाऊचं देन होतं आपल्याला जर माहिती असेल तर आपण त्या अगोदर चेक केलं तर आपल्याला सगळीकडे काय दिसतं, दॅट टाईम, ॲट दॅट टाईम हे येणार नाही. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 1 ज्या उत्तरामध्ये आहे ते उत्तर आपलं कॅन्सल आउट होईल. सो पर्याय क्रमांक 1 कॅन्सल आउट झालं. त्याच्यानंतर ऑल ऑफ द अबोव कॅन्सल झालं. त्याच्यानंतर ही आस्क मी वेअर आय वॉन्टेड टू गो. परत आपल्याला जर सेंटेन्स टाईप माहीत असेल, आपल्याला जर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस माहिती असतील तर यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसतं वेअर आय डू वॉन्ट टू गो नाऊ. हा काय आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना कंजक्शन नेहमी का वापरला जातो, WH वर्ड, जो की सेंटेन्समध्ये जशाला तसा दिलेला आहे तो जशाला तसा वापरला जातो. सो वेअर इथे वेदर आहे. सो सी पर्यायातून कॅन्सल आउट होईल. सी पण कॅन्सल आउट झालं. बाकी काय राहिलं, बी अँड डी. याच्यामध्ये बघा, बी आणि डीचा जर आपण विचार केला, बी आणि डीचा जो विचार केला, सी कॅन्सल आउट होईल. बी आणि डीचा विचार केला, ही आस्क मी और ही इन्क्वायर्ड मी, ही क्वेश्चन मी, सेम मिनिंग होतो. सो पर्याय क्रमांक 2 जे उत्तर आहे, बोथ बी अँड डी, हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे. टाईप्स ऑफ सेंटेन्स आपल्याला चांगले माहिती पाहिजे. टाईप्स ऑफ सेंटेन्स जर आपल्याला माहिती नसतील तर आपल्याला भरपूर अडचण येतील. त्याच्यापैकी एक डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची अडचण येईल. परत टेन्सच्या बाबतीत टेन्स जर माहिती नसतील तर आपल्याला टेन्स बदल कसा करायचा ते कळणार नाही. सो प्रत्येक गोष्ट इंटरलिंक आहे. इंटरलिंक असल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल की जे आपलं बेसिक आहे ते स्ट्रॉंग करण्याकडे अगोदर भर द्यावा लागेल. ठीक आहे.
सो हा जो 69 क्वेश्चन 69 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर बोथ बी अँड डी आहे. आपण पर्यावरणच गेलो आहे. पण परत जर बघितलं तर इथे आपल्याला कळलं पाहिजे. इथे काय ही सेड टू मीचं काय होईल, ही आस्क मी, सेड टूचं आस्क मी किंवा इन्क्वायर्ड मी किंवा क्वेश्चन मी चालेल. सेड टूचं आपल्याला आस्क मी किंवा क्वेश्चन मी करावं लागेल. इथे परत या यूचं जे चेंजेस होणार आहे ते कशानुसार व्हायला पाहिजे, या प्रोनाऊननुसार, जो आपला मेन प्रोनाऊन आहे त्याच्यानुसार व्हायला पाहिजे. सो ही आस्क मी, इथे आय दिले त्याच्यामुळे तो पण कॅन्सल आउट झाला असता. ठीक आहे. आणि नेक्स्ट वेअर आय वॉन्टेड टू गो देन. ठीक आहे. इथे काय दिलं होतं, वॉन्ट दिलं होतं. हा सिम्पल प्रेझेंट आहे, डू वॉन्ट. तर इथं काय केलं आहे, सिम्पल पास्ट केलं आहे. हे आपल्याला चेंजेस माहिती असले पाहिजे. याच्यामध्ये परत बघा सिम्पल पास्ट केलं आहे. हे आपल्याला चेंजेस आपल्याला माहिती असले पाहिजे. पण त्यासाठी आपलं बेसिक खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, जे आपण कधी लक्ष देत नाहीत. आणि इंटरलिंकिंग जर करून घेतलं आपण तर आपल्याला हे समजायला पण सोपं जातं. ठीक आहे. जो पुढचा क्वेश्चन आहे, पुढच्या क्वेश्चनकडे येऊ आपण. पुढचा क्वेश्चन आहे आपल्याला चेंज द फॉलोइंग सुपरलेटिव्ह डिग्री करायची. सुपरलेटिव्ह डिग्रीचा आपल्याला आयडेंटिफिकेशन मार्क पाहिजे. त्याच्यामध्ये ॲज येतं का बरं, नाही येत. पर्याय क्रमांक बी कॅन्सल आउट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर मला सांगा याच्यामध्ये बेटर येतं का, दॅन येतं का, नाही येत. सो पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आहे, ओनली सी. ठीक आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्रेज टू ग्रीस द पाम, ग्रीस द पाम. आता साधा सिम्पल याचा अर्थ जर आपण बघायला घेतलं तर म्हणजे कुणाला तरी रिश्वत देणे किंवा ब्राईब करणे. सो जो याच्यामध्ये ग्रीस वापरलेला आहे तो काय, मनीला रिप्रेझेंट करतो. आणि पाम तर आपल्याला मिनिंग माहीत आहे, पाम मीन्स हँड. सो हातावर पैसा ठेवणे, थोडक्यात टू ब्राईब. सो पर्याय क्रमांक ओनली सी आपलं उत्तर आहे. आता हे अगोदर जे आपण बघितलं डिग्रीच्या बाबतीत एक नेहमी लक्षात ठेवा, बेसिक गोष्ट आहे, ॲज डॅश ॲज किंवा सो डॅश ॲज, फक्त ER दॅन सेंटेन्समध्ये दिसेल आपल्याला. फक्त हे दोन इंटरचेंज होतील, पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह. ठीक आहे. परत दुसरं जर बघायला गेलं, जर व्हेरी फ्यूने सुरुवात झाली असेल किंवा नो अदरने सुरुवात झाली असेल त्यानुसार आपल्याला चेंजेस करता यायला पाहिजे. नो अदरने सुरुवात आपण नो अदरने घेऊ. जर नो अदरने सुरुवात झालेलं सेंटेन्स दिलं पॉझिटिव्ह डिग्रीचं तर ER दॅन एनी अदर येतं सेंटेन्समध्ये, हे आपल्याला क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर द EST. ठीक आहे. आणि जो व्हेरी फ्यू आहे, व्हेरी फ्यूने सुरुवात झालेलं असेल तर ER दॅन मेनी अदर येतं. आणि इथं वन ऑफ द, इथं काही वेळेला आपल्याला ऑफ ऑल पण बघायला भेटतं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. ठीक आहे. हे चेंजेस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. यानंतर जेव्हा ग्रामरचा आपण पोर्शन 1 बाय 1 लेसन बाय घेऊ तेव्हा तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्लाइम डाऊन, म्हणजे एखादी पोझिशन अचीव केली आणि तिथनं परत रिट्रीट करणे, म्हणजे माघार घेणे. थोडक्यात एखाद्या भांडणातून माघार घेणे या अर्थाने वापरलेला आहे की रिट्रीट फ्रॉम प्रिव्हियस पोझिशन. जी काही पोझिशन अचीव केली होती तिथून परत मागे येणे. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे आता जनरली आपण हे जे मिनिंग वगैरे करतो तर मिनिंग वगैरे माहिती करून घेताना एकतर आपल्याला सिनोनिम माहिती पाहिजे, तर सेंटेन्समध्ये यूज कसा होतो हे पण आपण बघायला पाहिजे.
ठीक आहे. कारण आपल्या एक्झामचं प्रिपरेशन करायचं तर सर्व बाजूंनी आपण विचार करून ते करायला पाहिजे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस यूजिंग द फ्रेजेस द सॉल्ट ऑफ अर्थ. द सॉल्ट ऑफ द अर्थ याचा अर्थ ऑनेस्टीशी त्याला काय म्हणता येईल, निगडीत आहे. ऑनेस्ट पर्सनशी निगडीत आहे. जो प्रामाणिक आहे त्यांच्या रिलेटेड द सॉल्ट ऑफ द अर्थ हा फ्रेज यूज केला जातो. हे एक बेसिक जरी आपल्याला माहिती असेल तर ॲरोगंट बिझनेसमॅन हा कधी ऑनेस्ट असू शकतो का? सो नाही. पर्याय क्रमांक ए जिथं जिथं आहे ऑल ऑफ द अबव कॅन्सल होईल, हा कॅन्सल होईल, हा कॅन्सल होईल. आपलं उत्तर काय असायला पाहिजे? बी अँड सी. आपण हे प्रूफ पण करू. याच्यामध्ये बघा, कॉन आर्टिस्ट मीन्स असा की जो फेक आहे. कॉन आर्टिस्टचा अर्थ आहे की फेक आर्टिस्ट. सो फेक पर्सन कधी ऑनेस्ट असू शकतो का? नाही. सो याच्यामध्ये बघा, द टीचर, द जेंटल टीचर आणि द फायर फायटर हे दोघंही काय आहेत? जनरली ऑनेस्ट कन्सिडर केलं जातं. त्यांच्यासाठी हा द सॉल्ट ऑफ द अर्थ फ्रेज यूज करू शकतो आपण. तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, बोथ सी अँड डी. नेक्स्ट, which of the following sentences indicate the subjunctive mood? subjunctive moods. आता 3 moods असतात, इंडिकेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि सबजंक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह नाही, सबजंक्टिव्ह. ओके. आता जो ते मूडचे टाईप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिला जो आहे तो इंडिकेटिव्ह मूड आहे. दुसरा जो असतो इम्परेटिव्ह असतो. तिसरा जो असतो जो आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारला आहे सबजंक्टिव्ह मूड. आता हे एवढं माहिती असून आपल्याला चालेल का? कारण मूड आयडेंटिफाय करायचं तर आपल्याला काय करावं लागेल की त्याचे सिम्पटम्स पण माहिती असले पाहिजे. डॉक्टरला आजार जर ओळखायचा, आजाराचे सिम्पटम्स माहिती असावे लागतात. सो आपल्याला हे जर आयडेंटिफाय करायचे त्याचे सिम्पटम्स माहिती असावे लागतात. हे कॉमन स्टेटमेंट असतं, एक नॉर्मल स्टेटमेंट असतं किंवा त्याला काय म्हणता येईल, एक फॅक्ट असतो. ठीक आहे, एक फॅक्ट असतो याच्यामध्ये इंडिकेटिव्हमध्ये. आणि इम्परेटिव्हमध्ये आपल्याला काय बघायला येतं? याच्यामध्ये आपल्याला कमांड असते. ठीक आहे, आपल्याला कधी कधी काय बघायला भेटतं? कमांड बघायला भेटते, ऑर्डर बघायला भेटते. ऑर्डर आणि कमांड जनरली एकच अर्थ आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते रिक्वेस्ट आपण बघायला भेटेल आपल्याला. सबजंक्टिव्ह मूडमध्ये आपण जनरली बघतो की आणि याच्यामध्ये इम्परेटिव्हमध्ये जो डुअर असतो यू, तो काय असतो? ओमिट केलेला असतो. जनरली त्याच्यामध्ये दिलेला नसतो. क्लोज द डोअर याच्यामध्ये रिक्वेस्ट केली आहे, त्याच्यामध्ये यू त्याच्यामध्ये नाही घेतलेला. ठीक आहे. सबजंक्टिव्ह मूडमध्ये अजून आपण काय बघू शकतो की याच्यामध्ये जनरली आपल्याला विश बघायला भेटते. सबजंक्टिव्ह मूडमध्ये एखादी विश असते ती आपल्याला बघायला भेटते, किंवा हायपोथेटिकल सिच्युएशन असते. हायपोथेटिकल सिच्युएशन असते ती बघायला भेटते. प्रपोजल असतं, डिमांड असते. प्रपोजल असतो, प्रपोजल अँड डिमांड सेम आहे. परत त्याच्यामध्ये आपल्याला दॅटचा यूज झालेला दिसतो, किंवा अजून इफ वगैरे आपल्याला हायपोथेटिकल सिच्युएशनसाठी जनरली यूज केलंच जातं ते. ठीक आहे. सो आपण जर बघितलं की आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर शोधायचं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक सेंटेन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की बाबा हे सेंटेन्स कुठल्या याचं आहे, किंवा कुठल्या मूडमध्ये सेट होतं. सो
पर्याय क्रमांक ए जो आहे, इज ही रिअली मेकिंग थिंग्स डिफिकल्ट, याच्यामध्ये काय केलेलं आहे, हा इंडिकेटिव्ह मूड आहे, याच्यामध्ये क्वेश्चन आहे, फॅक्ट आहे, फॅक्टबद्दल विचारले, सो हा काय आहे, इंडिकेटिव्ह मूड आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर जिथे जिथं आहे पर्याय क्रमांक 1 कॅन्सल आउट होईल. ठीक आहे, म्हणजे ए आणि पर्याय क्रमांक 1 आणि 4 आपलं पर्यायातून जातील. बाकी आपल्याला फक्त सी आणि डी राहिलेत. सो सी कॉमन आहे. जर सी नसेल तर आपलं उत्तर म्हणजे बी जर नसेल तर उत्तर आपलं काय यायला पाहिजे, सी आणि डी यायला पाहिजे, आणि डी नसेल तर उत्तर काय यायला पाहिजे, बी यायला पाहिजे. सो जो बी आहे, कम वॉट मे वी विल गो अहेड, याच्यामध्ये काय आहे, हा सब्जेक्टिव्ह मूडचं एक्झाम्पल आहे. सो जिथं बी आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. सो बी अँड सी आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये परत आपण जर बघितलं, इट इज नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर टू इन्फॉर्म हिमसेल्फ ऑफ दिस रूल्स. परत सब्जेक्टिव्ह मूडमध्ये सांगायचं राहून गेलं, नेसेसिटी असते. सो आपलं उत्तर जे आहे तर बी अँड सी हे आपलं उत्तर आहे. आणि जो रन टू द शॉप हे जे काय आहे, इम्परेटिव्ह एक कमांड आहे. ओके, सो हा पर्याय क्रमांक 4 पर्यायातून जाईलच, डी जाईल. डी गेलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर व्हॉट काइंड ऑफ प्रोनाऊन इच. इच हे प्रोनाऊन काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला प्रोनाऊन माहिती असणं गरजेचं आहे. प्रोनाऊन कोणते कोणते आहेत, काय काय आहेत ते आपल्याला चांगलं माहिती असणं गरजेचं आहे. प्रोनाऊन जर माहिती नसतील तर आपल्याला भरपूर अडचणी जातील. प्रोनाऊनचे टाईप आपल्याला माहिती पाहिजे. पर्सनल प्रोनाऊन, त्याच्यानंतर दुसरं जर बघायला गेलं पॉझेसिव्ह प्रोनाऊन, त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघायला गेलं तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह, त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघायला गेलं इंट्रॉगेटिव्ह, नेक्स्ट जर बघायला गेलं रिलेटिव्ह, नेक्स्ट रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, इंटेन्सिव्ह प्रोनाऊन हा एक टाईप आहे, इंडेफिनिट प्रोनाऊन, त्याच्यानंतर रेसिप्रोकल प्रोनाऊन, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन हा पण एक प्रकार आहे. सो याच्यामध्ये आपल्याला इंडेफिनिट दिलेले आहेत, रिलेटिव्ह दिलेले आहेत आणि रेसिप्रोकल दिलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला इच विचारला आहे. इंडेफिनिट जर इच एव्हरीवन किंवा अजून काय म्हणता येईल, इंडेफिनिटमध्ये एव्हरीवन, फ्यू, मेनी, अदर्स, सेव्हरल हे येतात. आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे, जो इच विचारला आहे, इच हा काय आहे, एक डिस्ट्रीब्युटिव्ह आहे. म्हणजे याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्हमध्ये एक कॉमन हे इच जे आहे ते मोस्ट कॉमन प्रोनाऊन आहे. म्हणजे जनरली त्या ग्रुपमधल्या प्रत्येक जो हे असतो घटकाला सेपरेट करत असतो. सो त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युटिव्ह असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 सी ओनली. प्रोनाऊनवर परत आपल्याला अजून एक क्वेश्चन बघायला भेटेल. पॉझेसिव्ह प्रोनाऊन त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, हे बेसिक जर आपण केलं असतं तर आपल्याला हे सोपं गेलं असतं. इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊनमध्ये इंट्रॉगेट करण्यासाठी जे काय वापरलं जातं त्याला इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन्स वगैरे म्हणतात. ते आपण प्रोनाऊनचे टाईप बघू जेव्हा डिटेलमध्ये आपण घेऊ तेव्हा. नेक्स्ट सफिक्स आणि प्रिफिक्स डेव्हलपमेंट. एक आपल्याला जर बेसिक कन्सेप्ट माहीत असेल की नाऊन हा कुठे येतो, सब्जेक्टच्या ठिकाणी येतो आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी येतो. आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे, सब्जेक्ट फाइंड आउट करायचं आहे. सो इथे नाऊनच्या पोझिशनवर आला आहे तो, म्हणजे सब्जेक्ट आहे म्हणजे नाऊन असणार आहे 100%. सो डेव्हलप या वर्डपासून आपल्याला नाऊन तयार करायचं आहे. सो डेव्हलपचं नाऊन तयार करण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं, डेव्हलपमेंट
ओनली सी आपलं उत्तर आहे, डेव्हलपमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड आर अपोजिट इन द मिनिंग टू रिल्युक्टंट. रिल्युक्टंटचा मिनिंग काय आपल्याला विचारला आहे. ॲवर्स आणि हेजिटंट हे जे आहेत ते काय आहेत, समानार्थी आहेत रिल्युक्टंटचे, उदासीन असण्याचे. आणि एन्थुजियास्टिक आणि कीन असा व्यक्ती की ज्यांना कुतूहल आहे, हु इज इगर टू नो समथिंग मोर. ओके. सो पर्याय क्रमांक 3 सी आणि डी आपलं उत्तर आहे. आणि रेल्युक्टंट आणि ॲवर्स हे जे आहेत ते एकमेकांचे सिनोनिम आहेत. आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे, अपोजिट, अँटोनिम विचारला आहे. हे आपण क्वेश्चन रीड करताना आपण लक्ष देणं गरजेचं आहे. काही वेळेला आपल्याला उत्तर माहिती असतं पण आपण प्रश्न चुकीचा रीड करतो आणि आपलं उत्तर चुकतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कंप्लीट द सेंटेन्स. आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायला सांगितलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला ऑप्शन्स काय दिलेत, बीट, 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 बेट. सो आपल्याला हे जनरली होमोनिम्स दिलेले आहेत, होमोनिम्स आहेत. तर होमोनिम्स प्रत्येक होमोनिमचा आपल्याला या मिनिंग माहिती असायला पाहिजे की कुठला होमोनिम. एक मिनिट, मी काम आपल्याला याच्यामध्ये व्हर्ब आपल्याला वापरायचा आहे. इथे व्हर्ब आपल्याला वापरायचा आहे आणि ॲक्च्युअल त्याचा प्रॉपर मिनिंग असणारा व्हर्ब आपल्याला वापरायचा आहे. अवर स्कूल डॅश डॅश रायव्हल्स इझिली. रायव्हल्स म्हणजे विरोधी जे काय आहेत त्यांना आमची शाळा काय करेल. नंतर 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 काम करतो. ठीक आहे, जा. ठीक आहे. सॉरी, थोडं काम. याच्यामध्ये जो बीट आहे, BEAT, बीट म्हणजे कुणाला तरी हरवणे किंवा कुणाच्या तरी अगेन्स्ट विन करणे. सो पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे, पण आपल्याला बाकीचे पण अर्थ आपल्याला माहिती असले पाहिजे. बीट म्हणजे कुणाला तरी हरवणे. सो पर्याय क्रमांक 3 ओनली ए आपलं उत्तर आहे. याच्यापैकी जो बीट आहे, बाईटचा पास्ट फॉर्म आहे तो. बाईट म्हणजे चावणे. बीट हे बीटरूटसाठी वापरलं जातं. बेट म्हणजे शर्यत लावणे. ठीक आहे. किंवा रिस्क मनी, एखाद्या गोष्टीवर सट्टा लावणे थोडक्यात. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक 3 ओनली ए आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲलिनेटची स्पेलिंग विचारलेली आहे. सो ॲलिनेटचं जे करेक्ट स्पेलिंग आहे आपल्याला ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ॲलिनेटचं स्पेलिंग आहे ALIENATE. सो पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे, ए ओनली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिनोनिम. आपल्याला ॲड्युलेटचा सिनोनिम शोधायचा आहे. समानार्थी शब्द. ॲड्युलेट मीन्स कुणाची तरी स्तुती करणे. सो निग्लेक्ट येणार नाही, डिराईड येणार नाही आणि अपोज येणार नाही. ठीक आहे. सो फ्लॅटर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे, फ्लॅटर, स्तुती करणे. परत आपल्याला बाकी शब्दांचे जर पण मिनिंग माहिती असायला पाहिजे किंवा जे काही ॲड्युलेट आहे त्याचं सिनोनिम पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. ॲडोर त्याला म्हणता येईल किंवा वर्शिप म्हणता येईल किंवा फॉन म्हणता येईल. ठीक आहे. ॲडोर किंवा जनरली फॉन हा पण वर्ड सिनोनिम आहे त्याचा, किंवा वर्शिप समवन. आणि हा जो आपल्या पर्यायामध्ये फ्लॅटर दिला आहे तो फ्लॅटर पण. ओके. आता बाकी जे वर्ड्स आहेत ते बाकी वर्ड्स हे समानार्थी नाही आहेत.
ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जर बघायला गेलं आपण, नेक्स्ट जो आहे, आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर. विश्ड हॅड बीन हिअर ॲक्च्युअल तो आहे का? नाही, इमॅजिनरी कंडिशन आहे, इमॅजिनरी थिंग आहे. सो हायपोथेटिकल सिच्युएशन आहे याच्यामध्ये, जी की ॲक्च्युअल नाही आहे. पर्याय क्रमांक बी ओनली. ठीक आहे. त्याच्यानंतर हा हायपोथेटिकल कंडिशनवर सेकंड क्वेश्चन आहे. आता सेल्डम, ऑलवेज, नेवर हे सिम्पल टेन्समध्ये यूज होताना आपल्याला दिसतात. फ्रिक्वेन्सी इंडिकेट करण्यासाठी वापरले जातात. यांनाच जे ॲडवर्ब्स, हे ॲडवर्ब्स आहेत. ठीक आहे. ॲडवर्ब काय असतो? व्हर्बला डिस्क्राईब करतो. या व्हर्बला डिस्क्राईब करण्यासाठी ऑलवेज आला आहे, या गोला डिस्क्राईब करण्यासाठी सेल्डम आला आहे, सीटला डिस्क्राईब करण्यासाठी नेव्हर आला आहे. ठीक आहे. सो ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, पर्याय क्रमांक ओनली सी, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. ओनली सी. ॲडवर्ब ऑफ टाईम, ॲडवर्ब ऑफ ड्युरेशन, ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, ॲडवर्ब्स ऑफ डिग्री आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे, दिस इज माय बुक आणि दिस बुक इज माईन. याच्यामध्ये दोन्हीमध्ये बघा बरं, माय आणि माईन यूज केलेले. ते दोन्ही काय आहेत? प्रोनाऊन आहेत. पण याच्यामध्ये एक आहे पॉझेसिव्ह प्रोनाऊन आणि एक आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. सो ॲडजेक्टिव्हचं काम काय? पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नेहमी कुठं आहेत? ॲडजेक्टिव्ह 2 ठिकाणी येतात. एकतर मराठीमध्ये जसं विशेषणाचे 2 प्रकार आहेत, की अधिविशेषण आणि विधिविशेषण. अधिविशेषण कशाला म्हणायचं? जो अगोदर येतो तो अधिविशेषण आणि जो नंतर येतो तो विधिविशेषण. इंग्लिशमध्ये पण आपल्याला 2 ॲडजेक्टिव्ह बघायला भेटतात. इंग्लिशमध्ये आपल्याला जनरली 2 ॲडजेक्टिव्ह बघायला भेटतात. एक असतो ॲट्रिब्युटिव्ह, आणि दुसरा काय असतो? प्रेडिकेटिव्ह. एक अगोदर येतो, दुसरा नंतर येतो. सो याच्यामध्ये जर बघितलं आपण, जो प्रोनाऊन असतो, पॉझेसिव्ह प्रोनाऊन जो असतो तो नेहमी ॲट्रिब्युटिव्ह असतो, म्हणजे नाऊनच्या लगेच तो अगोदर येत असतो. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, बुक याच्या अगोदर जो आला तो काय असायला पाहिजे? ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजे. सो पर्याय क्रमांक 1मध्ये प्रोनाऊन आहे, दुसऱ्यामध्ये प्रोनाऊन आहे आणि चौथ्यामध्ये पण प्रोनाऊन आहे. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि दुसरा आहे पॉझेसिव्ह प्रोनाऊन. सो पर्याय क्रमांक 2 ओनली सी आपलं उत्तर आहे. आता जो पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि हे जे आहेत त्याचा आपण जर बघायला गेलं तर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणा? सब्जेक्ट प्रोनाऊन आय, यू, ही, शी, इट, वी, दे आपल्याला माहिती आहेत. सो पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये जर बघायला गेलं तर माय येतं, युअर येतं, त्याच्यानंतर हिज येतं, त्याच्यानंतर हर येतं, त्याच्यानंतर इट्स येतं, इट्स येतं, त्याच्यानंतर अवर येतं, त्याच्यानंतर देअर येतं. ठीक आहे. आणि पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये पॉझेसिव्ह प्रोनाऊनमध्ये माईन येतं, युअर्स येतं, त्याच्यानंतर हिज येतं, हर्स येतं, आवर्स येतं आणि देअर्स येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. सॉर्ट द पार्ट इन विच देर इज एरर. एरर शोधायची आपल्याला. द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज
हां, इथे नेसेसरी असायला पाहिजे. ऑल द नेसेसरीज नाही चालणार. ह्याच्यामध्ये द नेसेसरीज चाललं असतं, पण ऑल आलं त्याच्यामुळं ऑल द नेसेसरी हॅव गॉन अप. सो ह्याच्यामध्ये जो बी पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला एरर भेटते. ओन्ली बी, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम. आपल्याला जो कूल वन्स हिल हा जो इडियम दिला आहे, म्हण दिले, या म्हणीचा आपल्याला काय करायचं आहे, अर्थ शोधायचा आहे. आता कूल द वन्स हिल याचा अर्थ कीप वेटिंग किंवा वाट पाहत बसणे किंवा वेट ऑर बी केप्ट वेटिंग. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. पण परत जर बघायला गेलं आपलं टू क्लोज द चॅप्टर याचा अर्थ काय होतो हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. या एक्झाममध्ये आपल्याला नाही विचारलं. नेक्स्ट एक्झाममध्ये पर्यायातूनच आपल्याला हाच उचलून आपल्याला याचा मिनिंग इडियम विचारला जाईल किंवा याच्यासाठी फ्रेज जो आहे तो काय येईल ते विचारलं जातं. तर एंड ऑफ पार्ट ऑफ युअर लाईफ किंवा त्यालाच काय म्हणता येईल, एंड ऑफ स्पेसिफिक सिच्युएशन इन युअर लाईफ, त्याला आपण क्लोज द चॅप्टर म्हणू शकतो. वॉक ऑन द हिल्स जो आहे त्याचा मिनिंग काय होईल, त्याच्यासाठी एक इडियम आपल्याला जो आहे टू बी हॉट ऑन समवन हिल्स किंवा फॉलो क्लोजली, याचा अर्थ असतो फॉलो क्लोजली. किंवा याच्यासाठी इडियम आहे जो वॉक ऑन द हिलसाठी टू बी हॉट ऑन समवन्स हिल्स, टू बी हॉट ऑन समवन्स हिल. ठीक आहे. आणि टू रिमेन कम्फर्टेबल पोझिशन याच्यासाठी रेस्ट ऑन वन्स लॉरेल्स हा फ्रेज आहे. रेस्ट ऑन वन्स लॉरेल्स. ठीक आहे. सो याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे, वेट ऑर बी केप्ट वेटिंग. नेक्स्ट आहे द पेशन्स हॅज टर्न द कॉर्नर. आता टर्न द कॉर्नर याचा डायरेक्टली जर अर्थ बघायला गेलं पास अ क्रिटिकल पॉईंट हे उत्तर आहे त्याचं. बाकी आपल्याला बाकी जे फ्रेजेस आहेत त्याचे मिनिंग माहिती असणं गरजेचे. चेंज फॉर द वर्स याचा मिनिंग जो आहे किंवा याच्यासाठी जो इडियम आहे याच्यासाठी जो इडियम आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. गॉन टू द डॉग्स हा त्याच्यासाठी इडियम आहे. गॉन टू द डॉग्स. ठीक आहे. त्याच्यानंतर चेंज द पोझिशन याच्यासाठी इडियम आहे टू टर्न द टेबल्स. याच्यासाठी टू टर्न द टेबल्स. आणि जो नेक्स्ट आहे टर्न द डिस्ट्रक्शन याच्यासाठी टू गो रॅक अँड रुन. टू गो रॅक अँड रुइन. ओके. सो नेक्स्ट एक्झाममध्ये मे बी याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटेल. आता करेक्ट आपल्याला स्पेलिंग विचारलं आहे. करेक्ट स्पेलिंग शोधताना आपल्याला 4ही वर्ड बघण्याची गरज नाही. आपल्याला जर बघितलं पर्याय क्रमांक 4 तर SAR आहे. सो तो अगोदर बाजूला जाते. त्याच्यानंतर जर बघितलं इथं गॅरंटीचं स्पेलिंग चुकलेलं आहे. त्याच्यानंतर एंटरप्रेनरचं इथं स्पेलिंग चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. सो यांचे मिनिंग पण माहिती असायला पाहिजे तुम्हाला, ते पण बघून घ्या. नेक्स्ट आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कन्सेप्ट. आपल्याला क्वेश्चन्स एवढे हार्ड वाटतात की
लिंग्विस्टिक कन्सेप्ट आपल्याला विचारले म्हणजे खूप हार्ड असणार आहेत. याच्यामध्ये लिंग्विस्टिक कन्सेप्ट काय आहे? लीड मेटल, लीड डॉग्स. म्हणजे याच्यामध्ये जो वर्ड आहे लीड, त्याचं काय केलेलं आहे, मिनिंग दिलेले आहेत. म्हणजे एकच वर्ड आहे, स्पेलिंग एक आहे, प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, पण मिनिंग जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या आहे. सो ओनली डीप, होमोग्राफ. आता होमोनिम्सचे प्रकार आहेत. होमोनिम्स 2 प्रकारचे असतात. एक असतो होमोग्राफ, दुसरा असतो होमोफोन्स. ग्राफमध्ये स्पेलिंग असतं आणि याच्यामध्ये साऊंड असतो, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन असतं. ठीक आहे. याच्यामध्ये सेम प्रोनाऊन्सिएशन, याच्यामध्ये सेम स्पेलिंग, मिनिंग वेगळा वेगळा. सो पर्याय क्रमांक आपलं स्पेलिंग सारखं आहे. सो होमोग्राफ. आता याच्यामध्ये सिनोनिम्स आपल्याला माहिती आहे, समानार्थी शब्द आहेत. होमोनिम्सचे 2 प्रकार आपल्याला बघितले, ज्याचं स्पेलिंग आणि प्रोनाऊन्सिएशन सारखं असतं, अर्थ वेगळा वेगळा असतो, असे वर्ड म्हणजे होमोनिम्समध्ये येतात. पॉलिसेमी म्हणजे काय असतं की एकच वर्ड पण त्याचे जे मिनिंग आहेत ते एकापेक्षा जास्त अर्थ आहेत. जसं बँक जर बघायला गेलं, आपल्याला याच्यानंतर आहे लीड बघायला गेलं, हे आपल्याला 2 आपल्याच या पेपरमध्ये बघायला भेटतील. ओके. सो पर्याय क्रमांक 2 डी ओनली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला काय करायचं, टू थ्राईव्हचा मिनिंग. टू थ्राईव्हचा मिनिंग टू सर्वाईव्ह असा होतो जनरली. पर्याय क्रमांक बघा 2, याच्यामध्ये टू सर्वाईव्ह म्हणजे ओनली बी आपलं उत्तर आहे. थ्राईव्हचा मिनिंग टू प्रॉस्पर, ग्रो. ठीक आहे. परत आपल्याला बाकी जे वर्ड्स आहेत की बाकी वर्ड्सचे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. डाय ही नॅचरल कन्सेप्ट आहे. पेरिश मीन्स अनफॉर्च्युनेट, किंवा त्याला काय म्हणता येईल, टर्म ऑफ ऑफन इम्प्लाइज व्हायलेंट सिच्युएशन. ठीक आहे. पुढचं आपण बघू. आणि सकूम जो आहे तो इलनेसच्या रिलेटेड पण जनरली वापरला जातो. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी आपलं जे आहे ते उत्तर ओनली बी. नेक्स्ट रॉंगली स्पेलिंग. याच्यामध्ये जो विशेष जो आहे तो करेक्ट आहे. त्याच्यानंतर कॉन्शियस हा पण करेक्ट आहे. अमाऊंट हा पण करेक्ट आहे. पण पॅनिसी हा पॅनिसी नाही तर पॅनिकी असायला पाहिजे. पॅनिकी हा वर्ड असायला पाहिजे. त्याचं स्पेलिंग PANICKY असं असायला पाहिजे. पॅनिकी असायला. पॅनिकीचा मिनिंग असतो की फिलिंग, पॅनिक फिलिंग किंवा स्टेट ऑफ पॅनिक किंवा ओव्हरवेल्मिंग फिअर, एन्झायटी. पॅनिक या शब्दाचा अर्थ आहे. सो पॅनिकीचं स्पेलिंग चुकलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय व्हॉइस अगोदरचं, आता तुम्हाला थोडं एक अगोदर जे टेन्सचं सेंटेन्सेस आलं किंवा एक अरेंज करायचं होतं प्रॉपर सिक्वेन्समध्ये, तेव्हा तुम्हाला सांगितलं की ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना आपल्याला टेन्स माहिती पाहिजे आणि अकॉर्डिंगली चेंजेस होणारे आपल्याला माहिती पाहिजे. हे ॲक्टिव्हचं जर स्ट्रक्चर असेल आणि त्याच्यामध्ये पॅसिव्हच्या स्ट्रक्चरमध्ये कसे बदल होतील, तर परत सिंग्युलर आणि प्लुरलचा फंडा पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कॉम्बिनेशन ग्रामर जे आहे ते सर्वच गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे, इंटरलिंकिंग गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सिम्पल टेन्समध्ये तुम्हाला अगोदर काय सांगितलं, V1 येतं, V5 येतं, V2 येतं, शल आणि विल येतं आणि त्याच्यानंतर नेहमी V1 येतं. तेव्हा पॅसिवाईज काय होतं, टू बी प्लस V3
3. ठीक आहे. जर टू बी प्लस व्ही फोर आलं कंटिन्युअस टेन्समध्ये तर त्याचं पॅसिव होताना टू बी प्लस बिईंग प्लस व्ही थ्री होतं. जर टू हॅव आलं आणि त्याच्यानंतर व्ही थ्री आलं तर परत काय, टू हॅव जशाला तसं येतं, बीन येतं, त्याच्यानंतर व्ही थ्री येतं. ठीक आहे. हे सिम्पल, हे कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह आणि हे परफेक्ट टेन्स. ठीक आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आपल्याला विचार करण्याची गरज नाही, पण त्याचा ॲक्टिव्हचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असायला पाहिजे. परफेक्ट कंटिन्युअस, आता याच्यामध्ये बघितलं तर परफेक्ट आणि कंटिन्युअसचं जे कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे याच्यामध्ये टू हॅव पाहिजे परफेक्टसाठी, बिन पाहिजे बीचा व्हेरियंट आणि व्ही थ्रीचा व्हेरियंट म्हणून, आणि व्ही फोर हे त्याचं फॉर्म्युला झाला. आता आपल्याला जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याचं पॅसिवाईज करताना आपल्याला अगोदर काय शोधावं लागेल की सेंटेन्स कोणत्या टाईपचं आहे, कुठल्या सेंटेन्सचं आहे. याच्यामध्ये हॅव सीन दिसतं आहे. सो हॅव सीन टू हॅव प्लस व्ही थ्री या स्ट्रक्चरचं सेंटेन्स आहे. सो पॅटर्न आपल्याला चेंजेस काय करावं लागतील, वरमध्ये टू हॅव प्लस बिन प्लस व्ही थ्री दिसायला पाहिजे. बिनच्या नंतर व्ही थ्री आपल्याला जिथं जिथं दिसेल तिथं आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 पर्यायातून कॅन्सल आउट होतं आहे कारण बिन नाही याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 4मध्ये पण हॅव नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन्हीमध्ये हॅव आणि हॅज आहे. टू हॅवचे व्हेरियंट आहेत. आपल्या जो काही आपण सब्जेक्ट वापरणार त्याच्यानुसार आपण हेल्पिंग वर्ब वापरत असतो, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. पण आपल्याला एवढं माहिती पाहिजे, वुल्फ हा सिंग्युलर आहे आणि वुल्फ्स जे आहेत ते काय आहे, प्लुरल आहे. तो याच्यासोबत हॅज वुल्फसोबत आला असतं हॅज, पण हॅव कुणासोबत येईल, वुल्फसोबत येईल. सो हॅज इथं चुकलेला आहे. तो पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. बाकी आपल्याला काही बघण्याची गरज नाही आहे. ओके. आणि परत ॲक्टिव्हचं पॅसिव्ह होताना काय होतं, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची जागा चेंज होते. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची जागा चेंज होते. ऑब्जेक्ट येतो, इथं सब्जेक्ट येतो. ठीक आहे. ते मॅटर नाही करत. आपल्याला हे मेन कोर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. परत कंपाऊंड सेंटेन्स आलेला आहे. कंपाऊंड सेंटेन्समध्ये आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच बघितलं की सेंटेन्स आयडेंटिफाय करताना कंपाऊंड सेंटेन्स काय असतं. ठीक आहे. ही वॉज ट्राईड सो ही वेंट टू बेड. कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 इंडिव्हिज्युअल मेन क्लॉज असतात. दोन्ही सेंटेन्स मेन क्लॉज असतात, कंजक्शनने जोडले असतात. कॉम्प्लेक्समध्ये एक मेन असतो, एक सबऑर्डिनेट असतो. ठीक आहे. सिम्पलमध्ये फक्त एक मेन असतो. हे साधं सिम्पल आहे. आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्समध्ये काय असतं, या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. 2पेक्षा जास्त मेन असतात, एक सबऑर्डिनेट असेल किंवा 2 मेन क्लॉज आणि 2 सबऑर्डिनेट क्लॉज असू शकतात. सो आपल्याला आता काय शोधायचं आहे की असे सेंटेन्स शोधायचे आहेत की ज्याच्यामध्ये काय असले पाहिजे, 2 मेन क्लॉज असले पाहिजे. 2 मेन क्लॉज असणारे सेंटेन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर पर्याय क्रमांक आपण बघू. द चाइल्ड इज स्लीपिंग हे सिम्पल सेंटेन्स आहे. ही वॉज टायर्ड सो ही वेंट टू बेड. याच्यामध्ये ही वेंट टू बेड याला वेगळा मिनिंग आहे स्वतःचा. ही वॉज टायर्ड याला पण मिनिंग आहे. पण ऑल्दो इट वॉज कोल्ड शी वेंट फॉर वॉक याला कम्प्लीट मिनिंग आहे. पण हे जर काढून टाकलं, ऑल्दो इट वॉज कोल्ड, जरी बाहेर थंडी असेल तरी काय मिनिंग कंप्लीट होतोय का, नाही होत. सो हे काय आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. द पोएट्री कलेक्शन वॉज इंटरेस्टिंग हे काय आहे, सिम्पल सेंटेन्स आहे. सो पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. ही वॉज टायर्ड. आणि साधं सरळ जर अजून एक सिम्पल ट्रिक सांगू का, सिम्पल सेंटेन्स जो आहे तर सिम्पल सेंटेन्सला मराठीमध्ये केवल वाक्य म्हणतात. हे तुम्हाला माहिती आहे का, केवल वाक्याचा अर्थ काय होतो, केवल वाक्यामध्ये काय असतं. तुम्ही म्हणजे केवल वाक्याचे सिम्पटम्स जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणजे त्याला काय म्हणतात, इंग्लिशमध्ये ते
समजून घेणं इझी जाईल. ठीक आहे. केवळ वाक्यामध्ये एक कर्ता असतो, एक क्रियापद असतं आणि एक कर्म असतो. ठीक आहे. नेहमी कर्म असायलाच पाहिजे असं काही नाही. त्याच्यानंतर कंपाऊंड जे सेंटेन्स असतं त्याला काय म्हणतात? संयुक्त वाक्य म्हणतात. कंपाऊंड संयुक्त. आणि कॉम्प्लेक्स त्याला काय म्हणतात? मिश्र. आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्सला काय म्हणतील? संयुक्त मिश्र. साधं सिंपल आहे. याच्यामध्ये एक कर्ता असतो, एक कर्म असतो, एक क्रियापद असतो. म्हणजे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 2 कर्ते असतात, 2 सब्जेक्ट असतात, 2 वर्ब असतात आणि 2 ऑब्जेक्ट असतात. ठीक आहे. याच्यामध्ये एक सब्जेक्ट असतो, 2 वर्ब असतात, 2 ऑब्जेक्ट असतात काही वेळेला. ठीक आहे. पण सब्जेक्ट काय असतो? एक असतो. हे सिम्पटम जरी तुम्ही समजून घेतले मिश्र वाक्याचे तरी तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि सिम्पल सेंटेन्स इंग्लिशमध्ये आयडेंटिफाय करणं अवघड जाणार नाही. ठीक आहे. आणि क्लॉज जर तुम्हाला समजत असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्लॉज. ज्यांना क्लॉज जास्त चांगले समजतात त्यांना कधीच अडचण येणार. कुठलेही सेंटेन्सेस देऊ देत ते कधी त्यांना अडचण येणार नाही. विच इज द फॉलोइंग वर्ड इज ॲन एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी. पॉलिसेमीचा अर्थच काय आहे? पॉलीचा अर्थ होतो बहु, अनेक. ठीक आहे. एकापेक्षा जास्त. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा बरं, बँकचे इथे 2 मिनिंग दिलेत तुम्हाला. डॉग अँड कॅटचे वेगळे वेगळे मिनिंग आहेत. हॅपी आणि सॅडचे वेगळे वेगळे स्पेलिंग आहेत, वेगळे वेगळे मिनिंग आहे. पण बँकचं स्पेलिंग एक आहे आणि मिनिंग वेगळे वेगळे आहे. सो पर्याय क्रमांक बी ओनली. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज ॲन एक्झाम्पल. आपलं काय असेल? पर्याय क्रमांक 1 ओनली बी. इज नॉट जर दिलं असतं तर आपलं काय आलं असतं उत्तर? ACD आलं असतं. जर इज नॉट दिलं असतं. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ पॉलिसेमी जर आलं असतं पर्याय क्रमांक 3 उत्तर असलं. इज ॲन एक्झाम्पल दिलं आहे. सो पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि दुसराच बँकचं मिनिंग काय दिलं आहे? आपल्याला सोपं केलं आहे त्यांनी. 2 मिनिंग दिले तर आपल्याला एकापेक्षा जास्त मिनिंग शोधायचे. सो हे इझी क्वेश्चन होता. युबिक्युटस या वर्डचा आपल्याला मिनिंग शोधायचा आहे. ऑमनी प्रेझेंट थोडक्यात कुठेही सर्वत्र असणारा. बिईंग प्रेझेंट एव्हरीवेअर. 10 मिनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सफिक्स ॲड करायचा आहे. डिसइन्फेक्ट. तर डिसइन्फेक्टंट हा वर्ड तयार होईल. ओनली डी. त्याच्यानंतर पुढचा जो सेंटेन्स आहे, पुढचा जो क्वेश्चन आहे, प्रिपोजिशनचा करेक्ट यूज आपल्याला विचारला आहे. आपल्याला काही वर्ब माहिती पाहिजे. काही वर्बसोबत कुठले प्रिपोजिशन आहेत आपल्याला माहिती पाहिजे. जो इन्सिस्ट आहे, इन्सिस्टेड हा नेहमी काय घेऊन येतो? सोबत टू येतो. इन्सिस्ट टू. ओके. इन्सिस्ट टू हा इन्सिस्ट नेहमी सोबत टू घेऊन येतो. आणि त्या टूच्या नंतर नेहमी काय येतं? सॉरी मिस्टेक झालं. इन्सिस्ट ऑन येतं. इन्सिस्ट ऑन. आणि इन्सिस्ट ऑनच्या नंतर नेहमी काय येतं? V4 येतं. आपल्याला स्ट्रक्चरमध्ये फक्त एवढं शोधायचं आहे की इन्सिस्ट ऑन कुठं आलं आहे आणि त्याच्यानंतर V4 आहे का. त्याच्यामध्ये इन्सिस्ट टू आहे, इन्सिस्टेड टू आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही. जिथं येतं आपल्याला सिंगल दिले त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सल आउट करता येणार नाही. फॉर आले, इथे अपॉन आलं आहे. पर्याय क्रमांक सी, ओनली सी उत्तर आहे. परत त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर त्याच्यानंतर V4 पण आपल्याला बघायला भेटतं. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. पास्ट परफेक्ट आहे टू हॅव असायला पाहिजे. परफेक्ट आहे बीन असायला पाहिजे. परफेक्ट कंटिन्युअस आहे सो बीन असायला पाहिजे आणि V4 असायला पाहिजे.
ठीक आहे. V4 मध्ये ING फॉर्म असतो. पहिल्या पर्यायात कुठं तुम्हाला दिसत नाही, इथे वॉज आहे, इथे V2 आहे. फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला बघायला भेटतं हॅड, पास्टमध्ये यूज करतो, बीन आहे आणि वर्किंग V4 दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रिपोजिशनचा यूज दिला आहे फॉर द समर, एंटायर समर. एंटायर या मिनिंगने जो फॉर यूज केला आहे, सो एंटायरला सिनोनिम ऑल थ्रू. पर्याय क्रमांक बी. प्रिपोजिशनचं मिनिंग विचारलं आहे आपल्याला. ओके. आयडेंटिफाय द टाईप ऑफ मूड एक्सप्रेस इन द सेंटेन्स. परत मूडवर सेंटेन्स आलं आहे. इंडिकेटिव्ह मूड जे आपण बघितलं अगोदरच, सबजंक्टिव्ह नाही, याच्यामध्ये विश नाही कुठली, इम्परेटिव्हमध्ये कमांड नाही कुठली, रिक्वेस्ट नाही कुठली, कंजंक्टिव्ह असं काही नाही, इंडिकेटिव्ह मूड आहे ओनली. सी पर्याय क्रमांक. शेवटचा प्रश्न, चूज द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स. पंक्च्युएशन मार्कचा वापर. ज्यांना डायरेक्ट इनडायरेक्टचा रूल माहीत आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट, त्यांना हे 100% इझी जाणार. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, द कॅप्टन सेड टू द प्लेयर्स. ठीक आहे. कॅप्टन सेड टू द प्लेयर्स, प्ले वेल कॉमा अँड शूट अ गोल. हे ॲक्च्युअल सेंटेन्स असं असायला पाहिजे. द कॅप्टन सेड टू द प्लेयर्स कॉमा इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट, प्ले वेल. फर्स्ट एक सेंटेन्स बोलला तो कॅप्टन, कॉमा परत दुसरं सेंटेन्स बोलला अँड शूट अ गोल. ठीक आहे. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज फुल स्टॉप. परत त्याचं ब्रेकडाऊन काय केलं त्यांनी, ब्रेकडाऊन करताना जो प्ले वेलने स्टार्ट केलं, सो प्ले वेलच्या अगोदर काय यायला पाहिजे बरं, इन्व्हर्टेड कॉमा यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर काय यायला पाहिजे, कॉमा यायला पाहिजे. सो प्ले वेल हे कोटेशन आहे, एक कोटेशन आहे, हे इन्व्हर्टेड कॉममध्ये क्लोज झालं. परत कॉमा दिला. द कॅप्टन बोलणारा कोण आहे, कोट करणारा कोण आहे, द कॅप्टन सेड टू द प्लेयर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर परत काय यायला पाहिजे, कॉमा यायला पाहिजे, दुसरं नवीन कोट तयार होतो आहे अँड शूट अ गोल, हे सेकंड कोटेशन फुल स्टॉप. सो पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. सो अशा पद्धतीने आपण जे काही 40चे 40 क्वेश्चन आले होते, जेवढे काही क्वेश्चन होते, 50 क्वेश्चन होते, ते आपण 50पैकी फक्त उतारा जर सोडलं तर बाकी सगळे ग्रामरचे आणि वोकॅब्युलरीचे क्वेश्चन आपण ॲनालिसिस केलेलं आहे. तुम्हाला जर एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये चांगले मार्क घ्यायचे तर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही बेसिकला स्टिक असले पाहिजे, तुमचं बेसिक खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे, तुमचं ॲनालिसिस चांगलं असलं पाहिजे. सो ॲनालिसिस चांगलं म्हणजे प्रिव्हियस जे काही क्वेश्चन पेपर आहे त्याचं ॲनालिसिस तुमचं चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे. या 2 गोष्टी तुमच्या जर स्ट्रॉंग ठेवल्या आणि प्रॅक्टिस, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये नक्कीच आउट ऑफ मार्क मिळणं इझी आहे. इंग्लिश आपण जनरली इग्नोर करतो, पण थोडं ॲनालिसिस चांगलं असेल तर आपल्याला चांगले मार्क नक्कीच मिळतील. थँक्यू.